नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी सांगलीत मोठी दुर्घटना. रोटरी क्लबच्या जलतरण तलावात पोहताना मुंबईच्या 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. सांगली येथील गणेशनगरमध्ये रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात काल दुपारी झालेल्या गर्दीमध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू झाला. अम्मार आसिफ शेख वय 28, अंधेरी पश्चिम मुंबई असे त्याचे नाव आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील विविध जलतरण केंद्रात पोहण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. नदीत मगरींची भीती असल्यामुळे तलावाला अनेक जण पसंती देत आहेत. मृत अम्मार शेख हा मुंबईचा तरुण काही दिवसापासून गणेशनगर येथील मशिदीस राहण्यास आला होता. काल दुपारी उकाडा असल्यामुळे मित्रांबरोबर तो पोहण्यास जवळच असलेल्या जलतरण केंद्रात गेला. दुपारी 3च्या सुमारास तो मित्रांबरोबर तलावात पोहत होता. आज सुट्टी असल्यामुळे पोहण्यासाठी गर्दी झाली होती. क्षमतेपेक्षा जास्त मुले तलावात उतरली होती. 3:45 ते 4च्या सुमारास अम्मार बरोबर आलेले मित्र तलावातून बाहेर आले. त्यांना अम्मार दिसला नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला गर्दीत शोध घेतला. तो आढळून आला नाही. त्यामुळे सर्वत्र शोध घेताना तो तलावात बुडल्याचे दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अम्मारला मृतावस्थेतून तलावातून बाहेर काढून सिव्हिलमध्ये दाखल केलं. तेव्हा नगरसेवक फिरोज पठाण, माजी नगरसेवक आयुब बारगीर, सामाजिक कार्यकर्ते उमर गवंडी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने जमले होते. गणेशनगर येथील जलतरण केंद्रात यापूर्वीही मुले बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या ठिकाणी पोहण्यासाठी 35 जणांची मर्यादा असताना जादा मुले सोडली जातात. घटनेला कारणीभूत जलतरण केंद्रातील संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.